अमेरिकेला बाजूला सारून जागतिक महासत्ता बनण्यासाठी चीन प्रचंड उतावीळ आहे. भारताने कधी कृतीतून किंवा उक्तीतून असं जगाला भासवू दिलं नाही, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताची पावलं त्याच दिशेने पडताना दिसत आहेत. पैसा, प्रभाव आणि ताकद वाढेल अशी प्रत्येक गोष्ट भारत करतोय. आपले माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अंदमानमध्ये डेटा ट्रान्सफर हब निर्माण करण्याची जी घोषणा केलेली आहे ती याच रणनीतीचा एक भाग आहे. डेटा इज न्यू ऑइल ही उक्ती जर खरी असेल, जगाच्या अर्थकारणामध्ये वर्तमानात आणि भविष्यामध्ये तेलाची जागा जर डेटा घेणार असेल, तर डेटाच्या प्रत्येक आयामावर प्रभुत्व निर्माण करणं भारताच्या दृष्टीने अत्यंत गरजेचं आहे. डेटा ट्रान्सफर हब हा अशा प्रकारचं प्रभुत्व निर्माण करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. अशा प्रकारचा हब जर आपण निर्माण करू शकलो तर एआयच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण प्रचंड मोठी अशी मुसंडी मारू शकतो. अंदमान निकोबार बेटांवर जागतिक दर्जाचं डेटा ट्रान्सफर हब निर्माण करण्याचं सुतोवाच अश्विनी वैष्णव यांनी भारत एआय शक्ती या कार्यक्रमात केलेलं आहे. अंदमान निकोबारचं जे भौगोलिक महत्त्व आहे त्याच्याबद्दल सुद्धा ते भरभरून बोलले. जे सिंगापूरमध्ये साध्य झालं, जे दुबईमध्ये साध्य झालं, ते अंदमान निकोबार बेटांवर सुद्धा साध्य होऊ शकतं. इथे आपण खूप मोठं असं डेटा ट्रान्सफर हब निर्माण करू शकतो असं वैष्णव म्हणालेले आहेत. जगभरामध्ये इंटरनेट पुरवण्यासाठी ज्या केबल्स असतात त्या समुद्राच्या आतून टाकल्या जातात. रिलायन्सने अशा खूप मोठ्या केबल समुद्रातून टाकलेल्या आहेत. जर अंदमान निकोबारमध्ये अशा प्रकारचं डेटा ट्रान्सफर हब निर्माण झालं तर या ज्या सबमरीन केबल आहेत त्या म्यानमारमार्गे थेट नॉर्थ ईस्टपर्यंत जाव्यात आणि नॉर्थ ईस्टमध्ये आपल्याला उत्तम दर्जाची इंटरनेट सेवा पुरवता यावी अशा प्रकारच्या सूचना अश्विनी वैष्णव यांनी कार्यक्रमामध्ये दिलेल्या आहेत. अश्विनी वैष्णव पुढे असंही म्हणाले की जग नव्या डेटा क्षमतेच्या शोधात आहे आणि अंदमान निकोबार ही जी बेटं आहेत ती जगाची नवी डेटा जंक्शन होऊ शकतात. जगभरामध्ये दररोज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये डेटाची ने-आण होत असते, डेटाचं आदानप्रदान होत असतं आणि ज्या दोन प्रमुख केंद्रांच्या माध्यमातून हे आदानप्रदान होतं ती केंद्र म्हणजे सिंगापूर आणि दुबई. या केंद्रांच्या माध्यमातून जगातल्या बड्या कंपन्या आपला डेटा सुरक्षित ठेवतात आणि जगभरामध्ये आपला डेटा पासावन करतात. त्यामुळे या दोन्ही केंद्रांचं महत्त्व खूप मोठं आहे. जगामध्ये जर तुम्हाला आर्थिक महासत्ता बनायचं असेल तर त्याचा एक मार्ग हा डेटा ट्रान्सफर हब असू शकतो आणि त्यामुळे भारतात सुद्धा अशा प्रकारचं एक केंद्र होणं महत्त्वाचं आहे आणि ते केंद्र अंदमान निकोबारमध्ये साकार होऊ शकतं असं सुतोवाच केलंय केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी. इंटरनेट आणि डेटा हे आजच्या जगातले परवलीचे शब्द आहेत. इंटरनेटशिवाय हे जग एक पाऊल सुद्धा पुढे सरकू शकत नाही. इंटरनेट सेवा जर बंद झाली तर जगाचं अर्थकारण एका क्षणामध्ये पूर्णपणे ठप्प होऊ शकतं. जगातला डेटा एकत्र करणं, तो सुरक्षित ठेवणं, सुरक्षित त्याची साठवण करणं आणि या डेटाचं जगामध्ये आदान प्रदान करणं याच्यासाठी खूप मोठी यंत्रणा लागते, खूप मोठी गुंतवणूक लागते. जगभरातील बड्या कंपन्यांनी या ज्या गोष्टींसाठी सिंगापूर आणि दुबई यांची निवड केलेली आहे. या दोन डेस्टिनेशनवर जगातील महत्त्वाच्या कंपन्यांनी विश्वास ठेवलेला आहे. दुबई आणि सिंगापूरचं वैशिष्ट्य काय? ही दोन्ही जी ठिकाणं आहेत ती समुद्राशी जवळीक असणारी ठिकाणं आहेत. त्यामुळे इंटरनेट केबलचा जो व्याप आहे, जे जाळं आहे, जे अतिप्रचंड मायाजाल आहे ते या समुद्रामध्ये समुद्र तळाशी तुम्हाला सापडू शकेल आणि या केबलच्या माध्यमातून जगभरामध्ये डेटा इथून तिथे जात असतो. जगाची जी डिजिटल इकॉनॉमी आहे त्याच्यामध्ये या दोन डेटा ट्रान्सफर हबचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. जगभरातील कंपन्यांनी या दोन ठिकाणांवर विश्वास ठेवला असल्यामुळे या दोन्ही ठिकाणांचं अर्थकारण चमकलेलं आहे. इथे मोठ्या प्रमाणामध्ये संपत्तीची निर्मिती झालेली आहे, रोजगारांची निर्मिती झालेली आहे. जगाच्या डिजिटल इकॉनॉमीमध्ये सिंगापूरने अत्यंत अढळ असं स्थान मिळवलेलं आहे. इकडचं जे डिजिटल अर्थकारण आहे ते अब्जावधी डॉलरच्या घरामध्ये गेलेलं आहे. सिंगापूरचं वाढतं महत्त्व, त्यामुळे इथे जी यंत्रणा आहे ती सतत वाढती ठेवावी लागते. 100पेक्षा जास्त डेटा सेंटर, 1200 क्लाउड सेवा, 24 सबमरीन केबल असा इकडचा पसारा आहे आणि हा पसारा सातत्याने वाढतोय. सिंगापूरवर प्रचंड मोठा असा लोड निर्माण झालेला आहे. परंतु जगभरामध्ये जो वेगवान डेटा जातो आणि तो डेटा इथून जात असल्यामुळे तो सुरक्षित सुद्धा असतो. सिंगापूरचा जो डिजिटल इकॉनॉमीमध्ये जो लौकिक आहे तो या वेगासाठी आहे, तो या सुरक्षेसाठी आहे. जे चित्र सिंगापूरमध्ये आहे ते चित्र दुबईमध्ये आहे. दुबई हे जे शहर आहे ते UAE मधलं एक महत्त्वाचं शहर, जागतिक अर्थकारणामधलं एक महत्त्वाचं केंद्र. आखातामध्ये जी डिजिटल इकॉनॉमी आहे त्याचं दुबई हे एक अत्यंत महत्त्वाचं केंद्र बनलेलं आहे. UAEचा जो GDP आहे त्याच्यामध्ये डिजिटल इकॉनॉमीचा जो वाटा आहे तो 12% आहे. 2030 पर्यंत हा वाटा 12%वरून 20%पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट UAE सरकारने ठेवलेलं आहे आणि दुबई त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका बजावताना दिसते. डेटा सेंटर असो किंवा क्लाउड सेवा
याच्या माध्यमातून दुबईमध्ये UAEमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगारांची निर्मिती होते. ॲमेझॉन, गुगल सारख्या बड्या IT कंपन्या दुबईमध्ये भरभरून गुंतवणूक करतायत. लघुउद्योग असो, फिनटेक असो किंवा ई-कॉमर्स असो, सगळ्या प्रकारच्या कंपन्या ज्या आहेत त्या दुबईमध्ये अत्यंत सुखाने नांदताना दिसत आहेत. कारण इथे त्यांचं जे इंटरनेट सेवा आहे ते अत्यंत जलद आहे आणि ते सुरक्षित सुद्धा मानलं जातं. सिंगापूर आणि दुबईमध्ये जे डेटा ट्रान्सफर हब आहेत ते जागतिक डिजिटल इकॉनॉमीसाठी इंजिनाचं काम करत आहेत. बँकिंग क्षेत्रातल्या कंपन्या असो, IT क्षेत्रातल्या कंपन्या असो, स्टार्टअप असो किंवा ई-कॉमर्स, या सगळ्या प्रकारच्या कंपन्यांसाठी ही 2 डेस्टिनेशन्स, ही 2 ठिकाणं अत्यंत महत्त्वाची केंद्र बनलेली आहेत. दुबई हे जागतिक अर्थकारणातलं एक महत्त्वाचं शहर आणि सिंगापूर हा अत्यंत महत्त्वाचा देश. जगभरामध्ये ज्या इंटरनेट सेवा प्रदान केल्या जातात, जगभरामध्ये डेटाचं जे आदानप्रदान होतं, त्याच्यामध्ये या 2 महत्त्वाच्या केंद्रांमध्ये जग विभागलं गेलेलं आहे. सिंगापूरच्या माध्यमातून आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रात जे देश आहेत त्या देशांना इंटरनेट सेवा पुरवली जाते. तिथे डेटाचं आदानप्रदान जे होतं त्याच्यामध्ये सिंगापूरची जी भूमिका आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि दुबईच्या माध्यमातून आखातामध्ये डिजिटल कनेक्टिव्हिटी मिळते आणि ही डिजिटल कनेक्टिव्हिटी दुबईच्या माध्यमातून आफ्रिकी देशांना सुद्धा मिळते. आता अंदमानने जर या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं तर अंदमानला एक वेगळा एरिया बघावा लागेल. किंबहुना ज्या क्षेत्रामध्ये सिंगापूर आणि दुबई आपल्या सेवा प्रदान करतात तिथे सुद्धा आपण शिरकाव करू शकतो. कारण त्यांच्या क्षमता आता परिपूर्णतेच्या दिशेने गेलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्या क्षमता याच्यापेक्षा वाढण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्या तुलनेमध्ये अंदमान आणि निकोबार ही जी भौगोलिक ठिकाणं आहेत त्याच्या माध्यमातून जगाच्या एक वेगळ्या भूभागाला सुद्धा आपण सेवा देऊ शकतो. दुबई आणि सिंगापूर ज्या क्षेत्रांमध्ये सेवा देतात त्या क्षेत्रांमध्ये सुद्धा आपण चंचू प्रवेश करू शकतो. जगभरामध्ये बहुतेक सगळ्या देशामध्ये इंटरनेटचा वापर होतो आणि या इंटरनेटच्या वापराच्या माध्यमातून जगात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये डेटाची निर्मिती होते. जर तुम्हाला आकड्यामध्ये सांगायचं झालं तर 2 क्विंटेलियन एवढा डेटा जगामध्ये रोज निर्माण होतो. आता क्विंटेलियन हा शब्द तुम्ही कधी ऐकला नसेल. जर तुम्ही एकावर पुढे 18 शून्य ठेवलीत तर हा आकडा निर्माण होतो. तर 1 क्विंटेलियन म्हणजे एकावर पुढे 18 शून्य आणि अशा 2.5 क्विंटेलियन डेटा जगभरामध्ये रोज तयार होतो. म्हणजे आपण कल्पना करा. आणि भविष्यामध्ये हा जो आकडा आहे तो अधिक फुगत जाणार आहे. कारण भविष्यामध्ये इंटरनेटचा जो वापर आहे तो अधिक वाढणार आहे. क्वांटम कॉम्प्युटरचा वापर वाढणार आहे आणि अशा काळामध्ये तुम्हाला अधिक डेटा ट्रान्सफर सेंटरची गरज भासणार आहे. सध्या दुबई आणि सिंगापूर ही जी 2 ठिकाणं आहेत ती ओव्हरलोडेड आहेत. अशा परिस्थितीमध्ये अंदमान आणि निकोबारला खूप मोठा स्कोप आहे. या क्षेत्रामध्ये जर डेटा ट्रान्सफर सेंटर निर्माण झालं तर भारताला तर त्याचा फायदा होईलच. भारताचा डेटा अधिक सुरक्षित होईल. भारताचं या क्षेत्रामध्ये प्रभुत्व निर्माण होईल. परंतु जगाला सुद्धा त्याचा प्रचंड फायदा होणार आहे. किंबहुना सिंगापूर आणि दुबईवर आज जो ताण आहे तो थोडासा कमी होण्यामध्ये मदत होईल. फक्त एवढं लक्षात ठेवण्याची गरज आहे की सिंगापूर आणि दुबई या क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष काम करत आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे, त्यांच्याकडे गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या आहेत. सुदैवाने आपल्याकडे भारतामध्ये टॅलेंटची कोणत्याही प्रकारे कमतरता नाही आहे आणि आपल्याकडे गुंतवणुकीची सुद्धा कमतरता पडणार नाही. आता गुगलने अलीकडेच भारतामध्ये $15 अब्ज फक्त डेटा सेंटरसाठी गुंतवण्याचं जाहीर केलेलं आहे. गुगलसारख्या अनेक कंपन्या भारताकडे लक्ष ठेवून आहेत, भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत. अंदमान निकोबारमध्ये जर आपण डेटा ट्रान्सफर हब निर्माण करण्याचा विचार केला म्हणजे तो सरकारने केलाच आहे आणि त्याच्यामुळे अश्विनी वैष्णव यांनी तशा प्रकारची घोषणा केली. तर इथे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला गुंतवणूक करावी लागेल. जी गुंतवणूक बाहेरून येणं शक्य आहे. भारत सरकार सुद्धा अशा प्रकारची गुंतवणूक करू शकतं आणि याला जे टॅलेंट लागेल त्या टॅलेंटची भारतामध्ये अजिबातच कमतरता नाही आहे. त्याच्यामुळे फार कमी काळामध्ये अंदमान निकोबारमध्ये जे डेटा ट्रान्सफर हब निर्माण होईल ते सिंगापूर आणि दुबई या दोन्ही क्षेत्रांशी स्पर्धा करू शकेल अशा प्रकारचं असेल. भविष्याचं जे जग आहे ते AIचं जग आहे आणि या AIच्या जगासाठी डेटा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. डेटा तुमच्याकडे साठवण्याची क्षमता पाहिजे, डेटा तुमच्याकडे सुरक्षित ठेवण्याची क्षमता पाहिजे आणि हा डेटा वेगाने जगभरामध्ये तुम्हाला जिथे पाठवायचा आहे तिथे क्षणार्धात पाठवण्याची क्षमता सुद्धा तुमच्याकडे पाहिजे. म्हणजे सुरक्षा पाहिजे, साठवण्याची क्षमता पाहिजे आणि तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेग पाहिजे. कारण भारतामध्ये अनेक ठिकाणी असं म्हणतात की 5G इंटरनेट आहे परंतु बफरिंग काय कमी होताना दिसत नाही. म्हणजे तुम्ही एखादा व्हिडिओ जर सुरू केला तर आधी ते गोल गोल फिरत असतं. 5G सेवा जिथे उपलब्ध आहे तिथे सुद्धा ही परिस्थिती आहे. त्यामुळे नावापुरतं 5G नाही, खरोखर 5G सेवा भारतामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि त्याच्या आधी
अशा प्रकारची डेटा ट्रान्सफर हब जी आहेत ती अत्यंत महत्त्वाची आहेत आणि त्या दृष्टीने भारत एक एक पाऊल पुढे टाकतोय हे कौतुकास्पद आहे. एका पिसाने मोर बनता येत नाही, त्याच्या आधी पिसारा हवा आणि एका क्षेत्रामध्ये चमक दाखवून कोणताही देश महासत्ता बनू शकत नाही. जर तुम्हाला महासत्ता बनायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये चमक दाखवावी लागेल, तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये तुमची ताकद निर्माण करावी लागेल. भारताला जर भविष्यामध्ये महासत्ता बनायचं असेल तर भारताला अमेरिका आणि चीनशी स्पर्धा करावी लागेल आणि ही स्पर्धा AIच्या क्षेत्रामध्ये करावी लागेल. त्यामुळे डेटा ट्रान्सफर हब हे भारताचं अत्यंत महत्त्वाचं असं पाऊल आहे आणि वेळेवर टाकलेलं पाऊल आहे. कदाचित थोडा उशीर झाला आहे आपल्याला, परंतु देर आहे दुरुस्त आहे. या पावलाच्या माध्यमातून भारताने पुन्हा एकदा महासत्ता बनण्याच्या आपल्या महत्वाकांक्षेचा शंखनाद केलेला आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा, न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.